सर्व परिवारासहित आज या सोनमार्ग या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी अतिशय भारी भरपूर होत आहे. निसर्ग जो काय असतो खरा हिमालय जो भारताचा खरा स्वर्ग आहे व स्वर्ग पाहण्याचा आज खरा अर्थाने आम्हाला योग आला. स्वर्ग ते काय असतं ते आज आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्याने या ठिकाणी पाहिलेलं आहे. प्रत्येकाने या हिमालयात आलं पाहिजे आणि भारताचा जो स्वर्ग आहे हा स्वर्ग प्रत्येकाने पाहिला पाहिजे. आणि आत्ता जो परवाचा हल्ला झाला त्यामुळे इथलं जगजीवन कुठलंही विसर झालेलं नाहीये. या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालू आहे सुविधा सगळ्या. या ठिकाणी आम्ही आता रोपेमध्ये आहोत कोल सोनमार्गच्या. त्यामुळे कोणी न घाबरता निश्चित या ठिकाणाला भेट द्यावी. चांगल्या प्रकारे या ठिकाणचं भारतीय सैन्य चांगलं सहकार्य करत आहे. भारतीय सैन्यामुळे आपण आज आपण दिवस जगत आहोत किंवा सुरक्षित आहोत. या भारतीय सैन्याला सगळ्यांना आपण मनापासून सॅल्यूट केला पाहिजे. खऱ्या अर्थाने हे सैन्य आपल्या जीवावर पेतून या ठिकाणी आता आम्ही सोनमार्गला गेलो होतो. जवळून बर्फ पाहिला. अगदी आपल्या शरीराला अगदी सूट होत नाही पण आमचे सैनिक बांधव या ठिकाणी दिवसरात्र या ठिकाणी पहारा देत आहेत आणि आपल्या नागरिकांचं जीवन सुरक्षित करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारे सगळे जीवन सुरळीत आहे. कोणी न घाबरता कुठल्याही खोट्या अफवावर विश्वास न ठेवता आपण सर्वांनी निश्चित या ठिकाणाला भेट द्यावी. कारण आपण भेट दिल्यामुळेच या जम्मू काश्मीरचा खऱ्या अर्थानं उदरनिर्वाह चालू असतो. तुमच्या आमच्या पर्यटनामुळं या ठिकाणी खऱ्या अर्थाने यांचा उदरनिर्वाह झाला. त्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे आणि भारताचा स्वर्ग जो आहे ज्याला स्वर्ग म्हटलं आहे त्या हिमालयाला तो हिमालय एकदा आपल्या डोळ्यांनी पाहिला पाहिजे. आणि हा सुखद अनुभव आपण सर्वांनी निश्चित घेतला पाहिजे. आम्ही जवळपास 13 लोक आज या यात्रेमध्ये सहभागी झालो होतो पर्यटनामध्ये. चांगल्या पद्धतीने एकदम या ठिकाणचं वातावरण छान आहे. कसल्याही प्रकारचं कुठेही अडचण नाही. आपण या ठिकाणी पाहू शकता हा हिमालयावर किती बर्फ पडलेला आहे. छान प्रकारे बर्फ पडलेला आहे. रोपेमधून आम्ही या ठिकाणी जात आहोत. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वातावरण आहे आणि सगळं छान असताना काही एखादी घटना घडलेली आहे त्या घटनेचा देखील आम्ही या ठिकाणी निषेधच करतो. त्या घटने समर्थन करायचं काही कारण नाही. जे चुकीचं झालंय ते चुकीचं आहे आणि त्या अतिरेकाचं आतंकवाद्याचं घर देखील आपल्या मिलिटरीने उडवलेलं आहे. त्यामुळं त्यालाही शिक्षा या ठिकाणी निश्चित झालेली आहे. चला सर्वांना पुन्हा एकदा मनापासून सहस्नेह जय जिजाऊ. आपण निश्चित यावं या ठिकाणी एवढीच आपणास मी या ठिकाणी विनंती करतो. कुठल्याही खोट्या अफवांना बळी कृपया पडू नये. चांगल्या प्रकारे चालू आहे या ठिकाणचं जीवनमान. आपण देखील यावं आणि जीवनाचा आनंद लुटावा. मी स्वतःच्या परिवारासहित या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी भरपूर गर्दी आहे. आता अक्षरशः मिलिटरींना त्या ठिकाणची गर्दी कंट्रोल होत नव्हती एवढी या ठिकाणी गर्दी होती. मग यावर समजून घ्यावं की इथलं जीवन चांगलं सुरळीत आहे. फक्त या रामबाण मार्गावरती काय त्या ठिकाणी ते 2-3 ठिकाणी ढगफुटीमुळं या ठिकाणी वाहतूक ठप्प आहे. आम्हाला देखील 10-5 थांबायला वेट काय लागलं आणि गेल्या 10-12 दिवसापासून ती वाहतूक ठप्प होती. कालपासून सुरू झालेली आहे. त्यामुळं कसलीही गैरसोय नाही आहे. आपण यावं सर्वांनी. जय जिजाऊ जय शिवराय.